आजची गोष्ट खूप मजेदार आहे. चला गोष्टीला सुरुवात करूया. एक विद्वान वक्ता, हुशार वक्ता एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र लोकांचं त्याकडे लक्षच नव्हतं. लोक इकडे बघ तिकडे बघ, काही जण रस्त्याच्या पलीकडे खेळणाऱ्या मुलांकडे बघत होते. मग त्या विद्वान वक्त्याच्या लक्षात आलं की लोकांचं आपल्याकडे लक्षच नाही. मग यांचं लक्ष खेचून आणण्यासाठी त्या वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. कथेला सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्यासारखे सर्व लोक अतिशय सावधानपणे गोष्ट ऐकू लागले. विद्वान वक्ता म्हणाला, एकदा एक देव, एक पानसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रित प्रवास करीत होते. चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. मग काय, चिमणी उडून ह्या तीरावरून त्या तीरावर निघून गेली. पानसर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे निघून गेला. बस इतकेच सांगून त्या विद्वान वक्त्याने आपलं अपूर्ण राहिलेलं भाषण पूर्ण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात तिथं बसलेले लोकांनी जोराने ओरडू लागले, अहो वक्ते महाशय, देवाचे पुढे काय झाले? त्याने कशी काय नदी पार केली? ह्या तिघांचे पुढे काय झाले? वक्त्याने शांतपणे उत्तर दिले, देवच तो. तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. तो पाण्यावरून चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजू सारून जाण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. नाहीतर त्याला नदी पार करायची नव्हती, तो तिथंच थांबला असेल. मग लोक विचार करायला लागले, तो तिथंच का थांबला असेल? मग त्यांनी त्या विद्वान वक्त्याला विचारायला सुरुवात केली, तो तिथंच का थांबला असेल? यावरती वक्ता म्हणाला की ज्या मूर्खांना महत्त्वाच्या विषयावर असणारे व्याख्यान आवडत नाही, मनोरंजक गोष्टी आवडतात, अशा मूर्खांचा विचार करत देव नदी किनारी बसला आहे. तुम्ही जर माझे भाषण व्यवस्थित ऐकून घेतले तर निश्चित देव नदीच्या दुसऱ्या तीरी निघून जाईल. मग सर्व लोकांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.